दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्र्यंबकेश्वर येथे पुरोगामी चळवळीतील विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, आदिवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केले। आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील कथित हल्ल्याचा निषेध करण्यात आला। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे। आंदोलकांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। त्यानंतर तहसीलदारांना निवेदन सादर करून विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आणि संबंधित घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीने जे गेल्या अनेक दिवसांपासून जे शिक्षण विभागामध्ये नीटच्या परीक्षा संदर्भात कडलक साहेबांनी सविस्तर तो विषय सांगितला, जो घोटाळा केला, गेल्या आपल्या माहितीनुसार गेल्या 12 वर्षामध्ये मोदी सरकारच्या काळामध्ये मोदी सरकारला मोठ्या अपेक्षाने या भारतीय जनतेने निवडून दिलं, परंतु अनेक घोटाळे झाले। आपल्याला या सरकारकडून अपेक्षा होती की जिथं चुकीचं झालं तिथं राजीनामा घेतला पाहिजे, तिथं रिॲक्शन झाली पाहिजे, तिथं त्या विद्यार्थ्यांना, त्या गरिबांना न्याय दिला पाहिजे। आज या निषेधार्थ त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या वतीनं संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली। आपण या त्र्यंबकवासियांचं, या व्यापारी वर्गाचं सर्वांचं आपण अभिनंदन करू, आभार मानू। खरं म्हटलं तर आज जे सरकारने चालवलं आहे ते अतिशय निंदनीय आहे। आज भारतामध्ये सगळीकडे आपण जर पाहिलं तर सगळीकडे जे निषेध करीत नव्हते, जे विरोध करीत नव्हते, ते सगळे आज मोदी सरकारचा विरोध करायला लागले। तहसीलदार साहेब, आमचं हेच म्हणणं आहे की सरकारला तुमच्या तरी भाषेत सांगा। आता आम्ही मतदान देऊन मोकळे होतोय, परत आमच्याच बोखंडी घेतोय। निदान ते मतदान तुम्हाला उद्या पडले पाहिजे, ह्या तर लायकीनं वागत जा तुम्ही। त्यामुळे या सर्व आमच्या भारतीयांच्या वतीनं आज जे धर्मेंद्र प्रधानचा काय राजीनामा मागितला जातो, तो राजीनामा द्यायला काय लाज वाटतं का या धर्मेंद्र प्रधानला? कारण की त्यांचा राजीनामा घेऊन एखादा चांगला व्यक्ती बसवा तिथं आणि या विद्यार्थ्यांना न्याय द्यायचं काम करा। परंतु हे आंदोलन शांततेपूर्ण आपले वांगचूक सर आणि आपले दिपके दादा करीत असताना अक्षरशः तिथं काही गुंड येतात। आता इथं बरंचसं पोलीस डिपार्टमेंट आहे। आमची विनंती आहे, समजा आपल्यामध्ये काही गोष्टी झाल्या तर आम्ही मान्य करू का आमचे कोणीतरी आहेत त्यांनी आम्हाला लाठीचार्ज केला, अरे यांना लाजा वाटल्या पाहिजे। या सरकारने गुंडांचा सहारा घेतला, ही हा कोणता जमाना राहिला? तुम्ही गुंडांचा सहारा घेऊन गोरगरीब लोकांना मारू राहिले, आया बहिण्यांचे कपडे फाडू राहिले, ही अतिशय निंदनीय आहे। याची वेळेस दखल घेऊन आणि या निमित्ताने आम्ही जाहीर आवाहन करतो की धर्मेंद्र प्रधानांना तू अजून दात काढून हसत राहतो, दात काढू नको, तुला राजीनामा द्यावा। भारतामध्ये दिल्लीमध्ये जंतर मंतर मैदानामध्ये जे काय आंदोलन आज 23-24 दिवसापासून चालू आहे, सोनम वांगचुक सर आणि अभिजित दिपके हे कोणासाठी नाही करीत, आपल्या देशातील तरुण वर्गात, तरुण विद्यार्थ्यांसाठी जे आंदोलन चालू आहे ते त्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ते लढतात। आणि आपल्याला पण त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण आज पावसाची पर्वा न करता सर्वांनी इथं उपस्थित झालो। त्र्यंबकवासियांचे सुद्धा आभार मानतो का त्यांनी आज पूर्ण आपल्याला पाठिंबा देऊन, वांगचुक सरांना पाठिंबा देऊन पूर्ण मार्केट बंद केलेलं आहे। तसेच मोदी सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी शिक्षण मंत्री यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा आणि नैतिक तुम्ही सुद्धा जबाबदारी स्वीकारावी। तसेच तहसीलदार साहेबांना आमचं एक विनंती आहे की आम्ही जे तुम्हाला निवेदन दिले ते तुम्ही सरकारपर्यंत लवकर पोहोचावं, बरं आमचं जो पाठिंबा आहे तो सरकारला कळवावा। यावेळी विनोद खोडे, अरुण काशीत, अशोक लहांगे, बिरसा ढोरे, गौरव वाघ, विलास कोरडे, नामदेव गांगुर्डे, रमेश गांगुर्डे, किरण मोंढे, मोहन सोनवणे, योगेश कोरडे, राजू पाटील, रोहिदास कोरडे, श्रीपाद येले, नितीन काशीत, मोहन बेंडकोली, पांडुरंग पोटिंदे तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलन शांततेत पार पडले असून विद्यार्थ्यांवरील कथित अन्यायाविरोधात आवाज उठवत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।